आपल्याकडे एक मॅडम आल्यात स्पंज खरेदीला. त्यांचं म्हणणं आहे तुमच्याकडे स्पंज 20-30 रुपयांनी जास्त आहे मार्केटपेक्षा. तर त्यांनी आणलेल्या स्पंजचं आपण इथं वजन करूया. ठेवा बघू. ठेव ठेवा. हे बघा, बाहेरच्या कवरासकट 97 ग्रॅम वजन आहे. म्हणजे स्पंजचं वजन 90 ग्रॅमच्या आसपास आहे त्यांच्याकडच्या. आणि आपल्याकडच्या स्पंजचं वजन करूया आता. ठेवा जरा पुढे सरकवा. हे बघा, 166 ग्रॅम वजन आहे आपल्याकडच्या स्पंजचं. म्हणजे 160 ग्रॅमचा स्पंज आपण गृहीत धरूया. त्यांच्याकडच्या स्पंजचं वजन कवरसहित 97 ग्रॅम आले. म्हणजे 90 ग्रॅमचा स्पंज गृहीत धरूया. आणि आपल्याकडच्या स्पंजचं वजन कवरसहित 166 ग्रॅम आले. म्हणजे अंदाजे 160 ग्रॅम गृहीत धरूया. आणि एक व्हरायटी आहे आपल्याकडे, एक मीडियम क्वालिटी येते आपल्याकडे. ठेवा. हे बघा, ह्याचं वजन साधारण 123 ग्रॅम आहे कवरसहित. म्हणजे हे 110-115 ग्रॅम गृहीत धरूया. आणि ह्याच्यापेक्षा सुद्धा तो स्पंज काढा आणि तुम्ही आणलेला स्पंज ठेवा परत एकदा. आता हा जो स्पंज आहे त्यांनी मार्केटमधून घेतलेला, त्याच्यापेक्षा सुद्धा कमी वजनाचे स्पंज आहेत. आणि आपल्याकडे सुद्धा एवढ्या कमी वजनाचे नाही आहेत, पण बऱ्यापैकी वजन, मध्यम वजन, हेवी वजन अशी 3 व्हरायटी येतात. आणि आम्ही त्यांना हेवी वजनाचा जो स्पंज आहे त्याची किंमत सांगितलेली आणि त्याच्यापेक्षा 20-30 रुपये कमी मिळाला म्हणून त्यांनी मार्केटमधून हा स्पंज आणला. आम्ही त्यांना पुन्हा बोलावलं आणि स्पंजचं वजन करून दाखवलं. म्हणजे थोडक्यात काय, आता मी तुम्हाला 3 स्पंज दाखवतो. हा काढा आता. आपल्याकडची मीडियम क्वालिटी ठेवा. 97 कवरसहित, 124 कवरसहित काढा. आणि हेवी ठेवा आमच्याकडचा 166 कवरसहित. म्हणजे अंदाजे स्पंज जे आहेत ते 90, 110 आणि 160 ग्रॅमचे आहेत. त्याच्यानुसार रेट ठरणार आहे. कंपनी कोण, दुकानदार कोण, कोणाकडे स्वस्त कोणाकडे महाग हे विचार करण्यापूर्वी त्याचं वजन किती आहे, तो का तसा कॉस्टली आहे, फक्त कॉस्टली आहे का क्वालिटी चांगली आहे म्हणून कॉस्टली आहे, ह्याचा पण ग्राहकांनी विचार करायचा आहे. धन्यवाद. हीच गोष्ट सगळ्याच स्पेअरपार्टला लागू पडते, सगळ्याच अप्लायन्सेसला लागू पडते. तर फक्त किंमत विचारून जाऊ नका. वस्तू हाताळून बघा, त्याचे डायमेन्शन बघा, वेट बघा, त्याची इंटरनल क्वालिटी बघा. बाहेर देखील तुम्ही विचारू शकता. आणि दोघांची कंपॅरिझन करताना फक्त प्राइसिंग कंपॅरिझन करू नका, क्वालिटी, क्वांटिटी सगळ्याची कंपॅरिझन करा. धन्यवाद.